Hello, children. Today we are going to learn an interesting lesson from your Bal Bharti textbook, and that is lesson number 10, Pretty as a Picture. So, without wasting time, let's start our lesson, Pretty as a Picture. Right on the first day of school, our new class teacher, Miss Nina, told us that the last period on every Friday would be story time. शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या टीचर मिस नीना टीचर आम्हाला म्हणाल्या की प्रत्येक फ्रायडेचा लास्ट पिरियड हा आपला स्टोरी टाईम असणार आहे. वी ऑल डिसाईड इमिडिएटली शी मस्ट बी द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. आम्ही लगेच सगळ्यांनी ठरवून टाकलं की ती वर्ल्डमधली बेस्ट टीचर असणार आहे. वी होप शी न्यू इनफ स्टोरीज फॉर ऑल द फ्रायडेज ऑफ द इयर. आम्हाला असं वाटलं की त्यांच्याकडे प्रत्येक फ्रायडेसाठी खूप अशा स्टोरीज आहेत. सो फ्रायडे केम अँड वी गॉट मोर अँड मोर एक्सायटेड टिल ॲट लास्ट द बेल रँग फॉर द लास्ट पिरियड. आणि फ्रायडे आला आणि आम्ही अजूनच एक्सायटेड होत राहिलो जसं जसा लास्ट पिरियड जवळ यायला लागला. वी रिमाइंड हर राईट अवे अबाउट हर प्रॉमिस. आणि आम्ही लगेचच त्यांना त्यांच्या प्रॉमिसबद्दल आठवण करून दिली. येस ऑफकोर्स शी सेड हॅपीली. बट ॲज शी लुक्ड अराउंड द क्लास वी कुड सी हर फेस चेंजिंग. ओह डिअर, आय वॉज गोइंग टू टेल यू सच अ लवली स्टोरी, बट इट लुक्स ॲज इफ दॅट विल हॅव टू वेट. नो, सेड एव्हरीवन. दॅट्स नॉट फेअर. टीचर म्हणाल्या, हो येस ऑफकोर्स, एकदम हॅपीली म्हणाल्या. पण जसं त्यांनी आजूबाजूला पाहायला चालू केलं तसं तसं त्यांचं चेंजिंग फेसवर वेगळेच हावभाव यायला लागले. आणि म्हणाल्या की मला असं वाटतं की जरासा वेळ लागेल. सगळेजण लगेच एका स्वरात म्हणाले, नो, दॅट्स नॉट फेअर. हे काही बरोबर नाही, असं सगळे मुलं म्हणाले. इथे बघताय का पिक्चरमध्ये टीचर क्लासमध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्या मुलांनी त्यांना आठवण केली, टीचर तुम्ही आम्हाला स्टोरी सांगणार होतात फ्रायडेच्या लास्ट पिरियडला. टीचर पण म्हणाल्या, हो मला आठवण आहे त्याची. पण जसं त्यांनी इकडे तिकडे क्लासमध्ये बघितलं तसं लगेच त्यांच्या फेसवरचे सगळे हावभाव चेंज झाले. लुक ॲट द क्लासरूम, मिस नीना सेड. How can we enjoy a story with all this rubbish all over the floor? तुम्ही जरा तुमच्या क्लासकडे बघा. या सगळ्या रबिश म्हणजे कचऱ्यामध्ये जो फ्लोअरवर पडलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपली स्टोरी कशी काय एन्जॉय करू शकू. सो एव्हरीवन वेंट स्करिंग अराउंड पिकिंग अप पेपर अँड पेन्सिल स्टब्स अँड पुटिंग देम इन द वेस्ट पेपर बास्केट. त्यामुळे मग सगळेजण एकदम स्करिंग मीन्स मूविंग क्विकली विथ स्मॉल शॉर्ट स्टेप्स. दुडूदुडू असं सगळेजण पळायला लागले इकडून तिकडे. जे काही पेन्सिलचे स्टब्स होते, पेपर होते वेस्ट इकडे तिकडे पडलेले, ते सगळ्यांनी उचलले आणि डस्टबिनमध्ये टाकून आले. व्हॉट अ कन्फ्युजन देअर वॉज. बट मिस नीना वॉज नॉट सॅटिस्फाईड. काय कन्फ्युजन होतं पण. आम्ही एवढा सगळा कचरा उचलला पण तरीही मिस नीना सॅटिस्फाईड नव्हत्या, खुश नव्हत्या. द डेस्क्स अँड बेंचेस आर ऑल क्रुक्ड, शी सेड. ते जे बेंचेस होते त्यांचे, जे डेस्क होते ते सगळे इकडे तिकडे वाकडे तिकडे झालेले होते, असं त्या मिस नीना टीचर म्हणाल्या. सो अप पॉप्ड एव्हरीवन वन्स अगेन, स्ट्रेटन्ड आउट द रोज क्विकली अँड पुट देम ऑल इन परफेक्ट ऑर्डर. मग त्या काय म्हणाल्या, सगळ्यांनी पटकन, पॉप्ड मीन्स वॉट, मूव्ड ऑर केम आउट क्विकली अँड सडनली. एकदम पटकन सगळ्यांनी उठायचं आहे आणि सगळे डेस्क आणि बेंचेस व्यवस्थित परफेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. दॅट्स मच बेटर, शी सेड. बट लुक ॲट युअर सेल्व्स. आता हे छान दिसते, सगळ्यांनी परफेक्ट ऑर्डरमध्ये लावले बेंचेस वगैरे. मग त्या म्हणाल्या, दॅट्स मच बेटर बट लुक ॲट युअर सेल्फ. स्वतःकडे बघा. रिबन्स अनडन, शर्ट्स हँगिंग आउट, शूलेसेस ओपन, बेल्ट्स आस्क्यू मीन्स नॉट स्ट्रेट. ओके, स्वतःकडे बघा,
रिबन्स सगळ्या अनडन आहेत. अनडन मीन्स सगळे इकडे तिकडे निघालेले आहेत. शर्ट्स इकडे तिकडे लोंबकळत आहेत तुमचे, व्यवस्थित प्रॉपर इन नाही आहे. शू लेसेस सगळ्यांच्या ओपन आहेत. बेल्टसुद्धा व्यवस्थित लावलेले नाही आहेत. एनिथिंग फॉर द स्टोरी वी थॉट. आम्ही असा विचार केला की स्टोरीसाठी काहीही. अँड ॲज क्विकली ॲज पॉसिबल वी टायडेड आवर सेल्फ अप. आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आम्ही स्वतःला व्यवस्थित नीट केलं. वी केप्ट आस्किंग द किड्स अराउंड अस टू टेल अस इफ वी वर लुकिंग टायडी इनफ. नो मिरर्स in the classroom, you know, but this silly Shirin's plate was all undone. Sania had to do it all over again for her and tie the bow too. आता आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आम्हाला स्वतःला नीटनेटकं केलं. आणि जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की क्लासरूममध्ये मिरर्स नसतात. मग काय करायचं, तर आम्ही एकमेकांना विचारलं की आता माझं हे सगळं व्यवस्थित आहे ना, माझं शर्ट व्यवस्थित आहे ना, माझं हेअर व्यवस्थित आहे ना. पण सिली शिरीन्स प्लेट वॉज ऑल अनडन. प्लेट मीन्स अ लेंथ ऑफ हेअर और अदर मटेरियल डिवायडेड इंटू पार्ट्स अँड देन क्रॉस्ड ओव्हर ईच अदर इन अ स्पेशल पॅटर्न. आपण ज्या केसांची वेणी म्हणतो ना त्याला म्हणतात प्लेट. ओके. त्या शिरीनच्या प्लेट सगळ्या अनडन होत्या. मग काय करावं लागलं सोनियाला, तिच्या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित कराव्या लागल्या आणि बोसुद्धा सोनियाला बांधावा लागला. वन लास्ट थिंग मिस नीना सेड, यू विल बी इन अ हरी व्हेन द स्टोरी इज ओव्हर. मिस नीना काय म्हणाल्या, आता एक शेवटची गोष्ट, जेव्हा स्टोरी संपेल त्यावेळेस तुम्ही सगळेजण खूप हरीमध्ये असाल, खूप घाईमध्ये असाल. So, how about putting away all your things into your bags right now? तुमच्या सगळ्या ज्या काही बॅग्समधल्या थिंग्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित तुम्ही ठेवल्या तर कसं राहील. ऑल द बुक्स, ऑल नोटबुक्स सगळ्या व्यवस्थित तुम्ही तुमचं भरले बॅगमध्ये तर अगदी व्यवस्थित, घाई होणार नाही नंतरनं. डोंट फॉरगेट द कंपॉस बॉक्स. हॅव यू पुट अवे युअर पेन्सिल, युअर रबर, युअर रुलर, द पॅक ऑफ कलर पेन्सिल्स? Good. Now your tiffin and water bottle. There is a place for everything. So put everything in its right place. सगळ्या वस्तू व्यवस्थित आपापल्या जागेवर ठेवायच्या आहेत. बॅगमध्ये प्रत्येक थिंगसाठी व्यवस्थित अशी जागा असते तर बॅगमध्ये व्यवस्थित ठेवायच्या आहेत. Well, we were all done except Rahul and Anwar. आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सगळं केलं पण राहुल आणि अनवर यांचं काहीतरी बिनसलं होतं, त्यांचं काही झालं नव्हतं. दे कुडंट फाइंड देअर डायरीज. त्यांना त्यांची डायरी सापडत नव्हती. अँड शीला हू कुडंट फाइंड द कॅप ऑफ हर पेन, अँड बीना हू हॅड लॉस्ट द कप ऑफ हर वॉटर बॉटल, and everyone was making such a noise trying to help. I thought we would never finish and Miss Nina would be too angry to tell us a story. सगळ्यांचं काही ना काहीतरी राहतच होतं. त्यामुळे आता मिस नीना आता खूप रागवणार आहेत असं त्यांना वाटलं. But at last it was all done and Miss Nina finally smiled broadly. Now that's my favorite class. All spick and span and as clean as a whistle. Here, spick and span means neat and clean. But is there time for a story? Oh yes, there is. Just a short little one. छोटीशी आपण आता स्टोरी सांगूयात. Short or long, Miss Nina told us a really funny story about a king and his clone. Only it ended too soon. त्यांनी मिस नीनाने एक स्टोरी सांगितली. शॉर्ट और लॉंग माहीत नाही पण खूप छान स्टोरी सांगितली. कोणती स्टोरी सांगितली? किंग अँड हिज क्लाउन. ओके. पण ती खूप लवकर संपली. And we were still laughing when the bell rang.
बेल वाजेपर्यंत आम्ही खूप हसत होतो. सो वी जस्ट थँक्ड मिस नीना अँड लेफ्ट. त्यामुळे आम्ही मिस नीनाला थँक्यू म्हटलो आणि शाळेतून निघालो. By the way, Miss Nina's idea about packing the bag early was really good. तर खरं सांगायचं झालं तर मिस नीनाचं जे बॅग आधीच पॅक करून ठेवायची जी आयडिया होती ना ती खरंच खूप गुड होती, खूप छान होती. माय मदर सेड शी हॅड नेव्हर फाउंड माय बॅग सो नीट बिफोर अँड आय हॅडंट लेफ्ट एनिथिंग बिहाइंड इन स्कूल ईदर. याआधी माझ्या आईला माझी बॅग एवढी नीट अँड क्लीन कधीच दिसली नाही आणि मी माझ्या सगळ्या थिंग्ससुद्धा व्यवस्थित आणलेल्या होत्या. कोणतीच थिंग मी स्कूलमध्ये विसरून आलेलं नव्हतं. नाव ऑन मंडे when the week began, our class monitor said he had a good idea and he wanted us to listen. क्लास मॉनिटर जो होता क्लासमधला त्याला एक खूप छान आयडिया सुचलेली होती आणि त्याला असं वाटत होतं की सगळ्यांनी त्याची ती आयडिया ऐकायला पाहिजे. He said that we must practice straightening up the classroom and ourselves quickly. आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे की आपण आपला क्लास व्यवस्थित ठेवू आणि स्वतःला सुद्धा व्यवस्थित करू, तेही क्विकली, एकदम पटापट. जस्ट विदिन 5 minutes, एकदम 5 मिनिटातच आपण सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. दॅट वे वी वुड हॅव टाईम फॉर लॉंग स्टोरीज ऑन फ्रायडेज. मग त्यामुळे काय होईल, आपल्याला प्रत्येक फ्रायडेला ज्या टीचर आपल्याला स्टोरी सांगणार आहेत मग आपल्याला लॉंग स्टोरी ऐकायला मिळणार आहे. सो वी ड्रीव अप अ 5 minute ड्रिल. त्यामुळे आम्ही 5 मिनिटाची एक ड्रिल तयार केली. ठीक आहे. ड्रिल मीन्स व्हॉट? अन ॲक्टिव्हिटी दॅट इन्व्हॉल्व्स रिपीटिंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन सेव्हरल टाइम्स. एकच थिंग जी बऱ्याचदा आपण करत असतो. ठीक आहे. देन 5 मिनिटातच त्यांना सगळ्या ह्या जे ड्रिल्स आहेत त्या करायच्या होत्या. ओके. फर्स्ट मिनिटमध्ये काय करायचं? स्टार्ट फ्रॉम द लास्ट किड इन एव्हरी लाईन, कलेक्ट अँड पास ऑन ऑल पेपर अँड रबिश टू द किड इन फ्रंट. दे गो अँड पुट इट इन द वेस्ट पेपर बास्केट. लास्ट लाईनमध्ये जे आपण बेंचेसमध्ये बसतो. ठीक आहे. आता इथे बघा मुलं असे लाईनमध्ये बसलेले आहेत की नाही बेंचेसवर. तर लास्टचा जो मुलगा असेल किंवा गर्ल असेल, चाइल्ड असेल कोणी, तो काय करणार? जो काही वेस्ट पेपर वगैरे आहे तो पुढच्याला पास करणार, पुढचा त्याच्या पुढच्याला पास करणार आणि असं काय होणार, फर्स्ट बेंचपर्यंत जे काही पेपर, रबिश, पेन्सिल स्टब्स वगैरे जे काही असेल तर तो मुलगा डस्टबिनमध्ये टाकून येईल. ओके. नाव सेकंड मिनिट, दुसऱ्या मिनिटामध्ये काय करायचं? कम आउट ऑफ युअर प्लेस अँड स्ट्रेटन युअर डेस्क. लुक ॲट द लाईन्स ऑन द फ्लोर टू हेल्प यू कीप इट जस्ट राईट. किड्स ऑन द एंड्स टेल यू इफ युअर डेस्क इज आउट ऑफ लाईन. मग आता डेस्कचे जे लाईन्स असतात त्या व्यवस्थित ठेवायला पाहिजेत, हो की नाही? स्ट्रेटन व्यवस्थित झाले पाहिजेत. मग ते कसे करणार? तर फ्लोअरवर लाईन्स असतात, त्या लाईन्सच्या हेल्पने आपण आपला जे बेंचचे रो आहे तो व्यवस्थित स्ट्रेटन करायचा आहे. नाव थर्ड मिनिट काय करणार? टाय शूलेसेस अँड रिबन्स, टक इन ब्लाउजेस अँड शर्ट्स, स्ट्रेटन ड्रेसेस अँड बेल्ट्स, फेस युअर पार्टनर्स टू मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑल राईट. प्रत्येकाने आपल्या शूलेसेस अँड रिबन्स व्यवस्थित टाय करायचे आहेत, आपले जे शर्ट इन करायचं आहे, ब्लाऊज इन करायचं आहे आणि बेल्ट्स व्यवस्थित करायचे आहेत. आपल्या पार्टनरला विचारायचं आहे की आता माझं सगळं व्यवस्थित आहे का? ॲज यू नो मिरर्स आर नॉट अलाउड इन युअर स्कूल. ओके. फोर्थ टाईम, पॅक युअर बॅग्स, चेक ऑल बुक्स, नोटबुक्स, कंपास बॉक्सेस, कलर पेन्सिल्स, टिफिन्स, वॉटर बॉटल्स. हॅव आय रिटन माय होमवर्क? हॅव आय फॉरगॉटन एनिथिंग? सगळं काही बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करायचं आहे. बुक्स चेक करायच्या, नोटबुक्स, कंपास बॉक्सेस, कलर पेन्सिल्स, टिफिन्स, वॉटर बॉटल्स, होमवर्क लिहून घेतला आहे की नाही, मी काही विसरलो तर नाही, हे सगळं चेक करायचं आहे. हे 4th मिनिटमध्ये करायचं आहे. नाव 5th मिनिट, सिट डाऊन क्वाइटली अँड ट्राय टू गेस द स्टोरी मिस नीना इज गोइंग टू टेल. 5th मिनिटला काय करायचं आहे?
क्वाइटली एकदम बसायचे आणि मिस नीना कोणती स्टोरी सांगतील आज हे थिंक करायचं आहे सगळ्यांनी, हो की नाही. ही आहे त्यांची 5 मिनिट ड्रिल. मीना, द अदर मॉनिटर, सजेस्टेड दॅट वी डू दिस विदाउट सेईंग अ सिंगल वर्ड. दुसरी एक मॉनिटर आहे मीना, तिने काय सजेस्ट केलं की आपण एकही वर्ड बोलायचं नाही आहे, काहीही न बोलता आपण ही सगळी ड्रिल कंप्लीट करायची. ग्रेट आयडिया, दॅट सेव्स अस ऑल द कन्फ्युजन. खूप छान आयडिया आहे, त्याच्यामुळे आपलं सगळं कन्फ्युजन जाईल. मिस नीना वॉज सो प्लीज्ड विथ द 5 मिनिट ड्रिल. त्यामुळे मिस नीना खूप हॅपी झाल्या आमची 5 मिनिट ड्रिल ऐकून. अँड शी सेड शी वूड ऑल्सो हेल्प. त्या पण मदत करतील. शी सेड शी वूड कीप लुकिंग ॲट हर वॉच अँड टेल अस आफ्टर एव्हरी 5 मिनिट टू हरी अप. प्रत्येक ती त्यांच्या घड्याळ बघणार आणि आम्हाला टाईम झाल्याचं सांगणार. प्रत्येक मिनटाला तुमचा आता ही ड्रिल कंप्लीट झाली आहे 1 मिनिटची, आता 2nd मिनिटचं कंप्लीट झालेलं आहे असं ते आम्हाला सांगत राहणार. त्यामुळे आम्ही आमचं काम व्यवस्थित करू. वी प्रॅक्टिस्ड स्टार्टिंग ऑन मंडे इट सेल्फ. आम्ही प्रॅक्टिस कधीपासून चालू केली? मंडेपासूनच आम्ही प्रॅक्टिस चालू केली. इट वॉज क्रेझी ॲट फर्स्ट. देर वर kids giggling and making funny faces and we all felt awkward. Here giggling means laughing repeatedly in a quiet but childish way. गालातल्या गालात असं चाइल्डिश सारखं असं हसणं त्याला म्हणतात giggling. But we had to do it for the sake of that story. आम्हाला स्टोरीसाठी हे सगळं करायचंच होतं. And do you know what Miss Nina said at the end of the 5 minute drill? She said our class looked as pretty as picture. We got a full 25 minute story this Friday. आणि ह्या फ्रायडेला आम्हाला फुल 25 मिनिट्सची स्टोरी ऐकायला मिळाली. Now let's learn some meanings from this lesson, children. Right away means at once. Excited means very happy because something good is going to happen. Stub means a small piece of a pencil that is left when the rest has been used. पेन्सिलचं जेव्हा आपली पूर्ण संपून जाते आणि छोटीशी अशी राहते ना त्याला स्टब म्हणतात. Popped means moved or came out quickly and suddenly. Undone, untied or become loose. Askew means not straight. Giggling, laughing repeatedly in a quiet but childish way. Plait, a length of hair or other material divided into parts and then crossed over each other in a special pattern. यालाच आपण मराठीमध्ये वेणी असंही म्हणतो. केसांची वेणी घालतो की नाही त्याला आपण प्लेट असं म्हणायचं. स्पिक अँड स्पॅन मीन्स नीट अँड क्लीन. ड्रिव अप मीन्स प्रिपेर्ड. ड्रिल मीन्स अन ॲक्टिव्हिटी दॅट इन्व्हॉल्व्स रिपीटिंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन सेव्हरल टाइम्स. टक इन मीन्स टू पुश अ लूज एंड ऑफ क्लोदिंग इन टू प्लेस. आपण शर्टचं इन करतो ना त्याला म्हणायचं टक इन. ओके. ऑकवर्ड मीन्स uncomfortable. Okay, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.